ठीक आहे, 7:28 झालेले आहेत. आता आपण सुरुवात करीत आहोत. सर्वांना सविनय सप्रेम जय भीम. बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने गेल्या 73 दिवसांपासून जी व्याख्यानमाला सुरू करण्यात आलेली आहे, राबवण्यात येत आहे, या व्याख्यानमालेचं आजचं हे 73वं व्याख्यान गोवा राज्यात बुद्ध धम्म प्रचार चळवळ या विषयासाठी आपण सादर करणार आहोत. हा विषय आपल्यासमोर सादर करण्यासाठी गोव्याहून आदरणीय डॉक्टर उल्हास चांदेलकर हे आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गेल्या 72 दिवसांमध्ये या व्याख्यानमालेला जो उत्स्फूर्त व प्रचंड असा प्रतिसाद लाभलेला आहे, त्याबद्दलचा आनंद या ठिकाणी व्यक्त करतो. आदरणीय डॉक्टर उल्हास चांदेलकर यांनी गोव्यामध्ये बौद्ध धम्म प्रचार प्रसाराचे जे अतिशय उल्लेखनीय कार्य केलेलं आहे, ते आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्या समोर त्याला एक उजाळा देण्यात येणार आहे. मी बुद्धविहार समन्वय समितीचे मुख्य संयोजक आदरणीय अशोक भाऊ सरस्वती यांना विनम्रपणे विनंती करतो की त्यांनी कृपया आदरणीय डॉक्टर उल्हास चांदेलकर सरांचं औपचारिक स्वागत करावं आणि त्यांना अगदी सन्मानपूर्वक या व्याख्यानासाठी पाचारण करण्यापूर्वी त्रिशरण आणि पंचशील सादर करावं. आदरणीय अशोक भाऊ सरस्वती. सम्यक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरू महात्मा ज्योतिबा फुले, सद्गुरू कबीर महाराज, सद्गुरू गाडगे बाबा यांच्या कृतींना मी विनम्र अभिवादन करतो. पृथ्वीच्या पाठीवर बुद्ध उपदेशाचं वितरण करत भ्रमण करणारे बुद्धपुत्र म्हणजे बौद्ध भिक्खू असतील, पहिल्यांदा त्यांच्या प्रति मागतो म्हणते, आम्हाकडून बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हाला क्षमा करा. आम्हा सर्वांच्या वतीनं मी आपणास दोन्ही हात जोडून भूमीवरती मस्तक टेकवून पंचांग प्रणाम करतो. या गेल्या 73 दिवसापासून ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी अविरत श्रद्धेनं चालवण्यासाठी जे प्रयत्न करीत आहेत, ते सदाचार संपन्न आदरणीय या व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक प्राध्यापक उमेशजी पाठारे सर, आज आपण ज्यांना ऐकणार आहोत आणि गोवा प्रांतामध्ये ज्यांनी धम्म चळवळीला दमदार सुरुवात केलेली आहे आणि आम्ही गोव्याचा आंबेडकर म्हणून संबोधतो, असे सुविद्ध, शील, सदाचार संपन्न, त्यागाचे धनी आणि निष्ठा आणि कर्तव्य परायण आदरणीय डॉक्टर उल्हास चांदेलकर यांचा आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. गोवा प्रांतात बुद्ध धम्म प्रचाराची चळवळ किंवा वाटचाल हा त्यांच्यासाठी विषय आहे. ते काही बोलतील तत्पूर्वी
आपण त्रिस्तरण पंचशील घेऊया. जिथे असाल तिथे आपण हात जोडावे आणि माझ्यासोबत आपण सर्वांनी श्रद्धेनं म्हणू लागावं. अरहं सम्मा सम्बुद्धो बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. साक्षातो भगवतो धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं गच्छामि. धम्मं शरणं द्वितीयं हि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयं हि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयं हि संघं शरणं गच्छामि. तृतीयं हि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयं हि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयं हि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि शिक्षापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि. मूषावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि. सूरामेरय मज्जपमादठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि. साधु साधु साधु. इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया बुद्धं पूजेमि. इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया धम्मं पूजेमि. इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया संघं पूजेमि. मित्रांनो, बुद्धविहार समन्वय समितीच्या कामाच्यासाठी गोव्यात गेलो. माझी पहिली भेट मिलिंद माटे यांच्यासोबत झाली. मिलिंद माटे दोघही पती पत्नी तिथे एक बौद्धिक स्तरावर एक कलावंत म्हणून, एक लेखक म्हणून बुद्ध धम्माचं प्रचाराचं काम करतात. तिथे बुद्धविहार समन्वय समितीचे आपले जे अध्यक्ष आहेत भदंत सुंथरो,
म्हणजे प्रभाकरराव कुंभारे हे नोकरीला होते आणि त्याच्यामुळं तिथे त्यांचे संपर्क होते आणि मिलिंद माटे यांचा त्यांनी मला संपर्क दिला आणि त्या तिथून कामाची सुरुवात झाली आणि पहिल्याच बैठकीमध्ये उल्हास चांदेलकर या उभयतांची ते आणि त्यांची पत्नी दोघही जण शारदाताई वगैरे हे असे जवळपास 12 लोक आंबेडकर उद्यानात आम्ही बसलो आणि चर्चा झाली. त्या दिवसापासून गोव्यात कामाची सुरुवात झाली आणि उल्हास चांदेलकरांसारख्या मेडिकल कॉलेजच्या प्रोफेसरनी एक जी रफ्तार घेतली कामाची आणि जो संकल्प केला, तुम्हाला हे झालं पाहिजे असं वाटणं वेगळं आणि करून दाखवण्यासाठी कृतसंकल्प होणं हे वेगळं. त्याआधी दादू रावाचे एक साहित्यिक त्यांनी धर्मांतर केलं 91 साली. एक मोठी एक त्यांनी लिहिली होती. म्हणजे अशा प्रकारे दादू, मिलिंद माटे, चांदेलकर, शारदाताई अमोणकर अशी ही टीम एक चांगल्या पद्धतीनं ते तिथे काम करते आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघ सहाय्यक गणाचं तिथे काम होतं आहे आणि भारतीय बौद्ध महासभेचं पण काम आहे. ह्या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून गोव्यामध्ये जी कामाला सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये ही जे मी 3-4 नावांचा उल्लेख केलेला आहे, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती धम्मप्रचाराची त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्या कामाला उल्हास चांदेलकरांनी गती दिली आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण असा एक दार्शनिक विषय न देता त्या राज्यातल्या कामाची महाराष्ट्रातल्या लोकांना कल्पना यावी आणि त्यांच्या कामाला आपला हातभार लागावा, त्यांच्या मदतीला आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी धावून जावं, या दृष्टीनं उल्हास चांदेलकरांना तो विषय दिलेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं उल्हास चांदेलकरांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना की आपण आपल्या गोवा राज्यातील बुद्ध धम्माची वाटचाल किंवा प्रचार चळवळ या विषयाला आपण सुरुवात करावी. आदरणीय डॉक्टर उल्हास चांदेलकर. हॅलो पठारे सर. हा एक मिनिट डॉक्टर साहेब एक मिनिट. हा सर आवाज येतो. हो हा सर आता आवाज येतो. हो बोला आवाज येतो. ओके. धन्यवाद सर. सगळ्यात प्रथम भगवान गौतम बुद्ध, विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा, क्रांतिज्योती माता रमाबाई, तसेच सावित्रीबाई फुले या सर्व विभूतींना मी त्यांच्या चरणी अभिवादन करतो. गोव्यातील सगळ्या वरिष्ठ कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्याला सलाम आणि त्याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजक बौद्ध विहार समन्वय समिती नागपूर यांचे मुख्य समन्वयक आदरणीय अशोक भाऊ सरस्वतीजी, तसेच भदंत सुंदरराव म्हणजे समन्वय समितीचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर कुंभारे सर, तसेच त्या पत्नी शिलाताई कुंभारे, तसेच आपले उमेश सर पाठारे, मग पाटील सर आहेत, दाभाडे सर आणि संपूर्ण गोवा राज्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. गोव्यातील सगळ्या वरिष्ठ कार्यकर्त्यांना,
बौद्ध विहार समन्वय समिती नागपूर यांचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांना मी सर्वांना सप्रेम जय भीम. सर्वात प्रथम बौद्ध विहार समन्वय समिती नागपूर या सर्व संपूर्ण त्यांची जी टीम आहे, संपूर्ण जी संस्था आहे, संपूर्ण कार्यकर्ते त्यांना मी सुरुवातीला धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी सुरुवातीपासून ज्यावेळीपासून सरस्वती सरांची ओळख झाली, आपली पहिली बैठक झाली, जसं आता सांगितलं, तर सगळं बैठक झाल्यानंतर तिथपासून त्यांनी आपल्याला भरघोस आपल्याला त्यांनी मदत केली. आपलं कार्य संपूर्ण लोकांच्या संपूर्ण भारतात जे समोर येण्यासाठी त्यांनी आपल्याला मदत केली, प्रोत्साहन दिलं. त्याचबरोबर नागपूरमध्ये बोलण्याची संधी दिली. आपलं कार्य संपूर्ण भारतात पोहोचण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली, करतही आहेत. त्याबद्दल त्यांचे मी संपूर्ण गोव्या आपल्या समाजाच्या वतीने त्यांचा मी आभार व्यक्त करतो. गोव्यातील धम्म चळवळ, धम्म प्रचार हा विषय मांडण्याची संधी दिली. ती संधीचा उपयोग करून गोव्यातील आजपर्यंत आपण जे काय केलं संपूर्ण गोव्याच्या लोकांनी, त्याचबरोबर महाराष्ट्र आणि खास करून नागपूरचे जे कामानिमित्त नोकरीनिमित्त जे गोव्यात लोक स्थायिक होते किंवा अजूनही आहेत, त्यांनी जी जी मदत केली त्यांचेही संपूर्ण सगळ्या लोकांचे आभार. सगळ्यात प्रथम एक गोष्ट प्रामुख्याने मी सांगावीशी वाटते की गोव्यातील धम्माचा जर विचार केला तर एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते की गोव्याच्या लोकांना धम्म जरी नवीन असला, गोव्यातील लोकांना धम्म जरी नवीन असला तरी गोव्यासाठी बुद्ध धम्म हा नवीन नव्हता. आणि यासाठी काही मी आपल्याला ऐतिहासिक संदर्भ देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इतिहासाची पानं जर चाळली तर इसवी सन पूर्व साधारण 200 वर्षापासून दक्षिण किनारपट्टी भागावर आपल्याला बौद्ध मिशनरीचं काम दृष्टीस पडतं. साधारण 200 इसवी सन पूर्व 200 वर्षापासून आपल्याला बौद्ध मिशनरीचं काम आपल्याला दृष्टीस पडतं. नालासोपारा येथे जन्मलेले आदरणीय भिक्खू पुन्ना हे नालासोपारावरून गोव्यात आलेले आणि तथागत बुद्धांच्या काळात ते गोव्याच्या दौऱ्यावर आले होते. आणि इतिहास संशोधक वर्दे वालावलकर यांच्यानुसार ते असं म्हणतात, वर्दे वालावलकर जे इतिहास संशोधक होते ते असं म्हणतात की तथागत गौतम बुद्ध हे गोव्यामध्ये 3 वेळा येऊन गेले. आता याला जे ते पुष्टी देतात ते म्हणतात की गोवा हे एक सुनापरांत प्रांत होता. सुनापरांत म्हणजे सोन्याचा प्रदेश होता. आणि जांबावली हे दक्षिण गोव्यातील एक गाव आहे आणि तिथं भंते पुन्ना यांनी बौद्ध विहार स्थापन केलं होतं. आणि या जांबावलीच्या जवळच दक्षिण गोव्यामध्ये रिओना नावाचं एक गाव आहे आणि तिथं आजही एक नैसर्गिक लेणी आहे. आणि हे जांबावलीचं बौद्ध विहार आणि जांबावली गावातील रिओना लेणी यामुळं ते या गोष्टीला पुष्टी देतात. परंतु काही या त्यांच्या दाव्याला मान्यता देत नाही. तरी वर्दे वालावलकर यांनी एक कोकणी पुस्तक लिहिलेलं आहे, म्हणजे गोव्याची जी स्थानिक जी भाषा आहे ती कोकणी, त्यामध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्यामध्ये ते म्हणतात की तथागत गौतम बुद्ध हे गोव्यामध्ये 3 वेळा. आता आपण जर गोव्याचा इतिहास जर बघितला तर आपण कोणत्या आधारावर सांगू शकतो की भारतात त्याचबरोबर गोव्याचा बौद्ध धम्म प्रथम 1930 मध्ये इसवी सन 400 सालची बुद्धाची दगडाची मूर्ती गोव्यात सापडली. म्हणजे उत्तर गोव्यात कोलवाळ येथे भगवान बुद्धाची दगडाची पहिली मूर्ती सापडली. ती साधारण इसवी सन 400 सालची आहे. त्यानंतर 1965 मध्ये गोव्याची राजधानी पणजी येथे एका घरात तांब्याच्या धातूपासून बनवलेली एक छोटीशी मूर्तीचं डोकं, जे 2 बाय 3 सेंटीमीटरचं बुद्धांच्या मूर्तीचं म्हणजे तांब्याच्या
धातूपासून बनवलेलं गेलं सापडलं ते साधारण इसवी सन 400च्या आसपासचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं शिवपुरा म्हणजे आताचं डिचोली. इतिहासकालीन शिवपुरा म्हणजे आताचं डिचोली तालुक्यातील एक हरवळे गाव आहे आणि या हरवळे गावात दगडापासून कोरलेली लेणी आहे जी बौद्ध विहार म्हणून मानलं जायचं. इतिहासकाळी हरवळे येथील आजही ती लेणी आहे. ज्या लेणीला पांडव लेणी म्हणून ते संबोधतात. पण ही लेणी जी डिचोली तालुक्यामध्ये आहे हे त्याला बुद्ध विहार मानलं जायचं. आणि गोव्यात सापडलेल्या पहिल्या शिलालेखानुसार शिवपुराच्या म्हणजे हरवळ्याच्या बौद्ध विहारासाठी जमीन देण्याची नोंद कोकण शासक चंद्रवर्मन यांच्या तांब्याच्या प्लेटमध्ये उल्लेख आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हरवळे डिचोलीच्या शहरामध्ये हरवळे गावात असलेली बौद्ध लेणी ही जी लेणी आहे ही बौद्ध लेणी होती आणि त्यावेळी चंद्रवर्मन राजांनी त्यासाठी जमीनही दिली होती. इसवी सन पूर्व 475 ते 525 साधारण 500 वर्षाचा काळ हिरेगुट्टी भोज शासक असम कित्ता यांनी बौद्ध धम्माला संरक्षण दिलं होतं. 550 भोज शासक असम कित्ता यांनी बौद्ध धर्माला संरक्षण दिलं होतं आणि असम कित्ताच्या तांब्याच्या प्लेनुसार सुंदरिका गावाचा उल्लेख आहे आणि सुंदरिका हा डिचोली शहराचा एक भाग आहे. जे आता मी सांगितलं की जे हरवळे जे गाव आहे हे डिचोली शहरात येतं आणि दुसरं गाव जे सुंदरिका जे डिचोली शहराचा भाग आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दगड करून बनवलेली लांबगाव लेणी ही डिचोली शहरापासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर आहे. आणि त्या दुसरी जी लेणी आहे तर 2 लेण्या आहेत आणि दुसरी जी लेणी आहे ही बौद्ध लेणी म्हणून ही ऑलरेडी त्यांनी नामांकित केलेली आहे. आता डिचोली तालुक्यातील इतर ठिकाणी एक वरपाल गाव आहे. इथंही एक गुफा आहे जी एकदम जंगलामध्ये आहे. त्याच्याजवळ एक तलाव आहे. त्याच्यानंतर देवगाई मये इथं आहे आणि लेण्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथं लेण्यामध्ये हॉल आहे आणि हे हॉल आपले बौद्ध भिक्खू ध्यान करण्यासाठी वापरत असावे असा इतिहासकारांचा अंदाज आहे. दक्षिण गोव्यातील रिवोना गावात एक लेणी आहे जी बौद्ध लेणी म्हणून फेमस आहे. आता वर्धे वालावलीकर हे इतिहास संशोधक होते आणि जे कान्हेरी आपल्या ज्या बौद्ध लेणी आहे याच्यावर त्यांचा खूप अभ्यास होता. वर्धे वालावलीकर यांचा कान्हेरी आपली जी बोरिवलीची कान्हेरी इथं जे बौद्ध लेणी आहे त्याच्यावर त्यांचा खूप अभ्यास होता. आणि कान्हेरी टेराकोटा सील रिवोना येथील टेराकोटा सील रिवोना येथील टेराकोटा सील आणि कान्हेरी लेणीमध्ये टेराकोटा सील यांची ज्यावेळी त्यांनी तुलना केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की ही लेणी रिवोनाची लेणी वापरली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भूमिस्फोट मुद्रामध्ये भगवान बुद्धाची मूर्ती या लेणीच्या शेजारी होती जी आता मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजच्या मध्ये आहे. दुसरी गोष्ट सांगे तालुक्यातील पंचवडी नावाचं गाव आहे आणि हे गाव एक महायान बौद्ध केंद्र म्हणून विकसित झालं होतं आणि नंतर ते वज्रायन म्हणून विकसित झाले. सर्वात महत्वाचं धार बंदरा म्हणजे पणजी ही गोव्यापासून पणजीपासून साधारण 85 ते 90 किलोमीटर. धारबांदोडा गावापासून एकदम दूर जंगलामध्ये बौद्ध विहारासारखे दिसणारे तांबडसुल्ल 12व्या शतकातील मंदिर आहे जे शिव मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या जवळ नदी आहे. काही इतिहासकारानुसार वरपाल देवगाई मये ह्या लेण्या व लांबगाव तांबडीसुल्ल आणि हरवळे समान आहेत. त्याचा अर्थ की ह्या पाचही ज्या जागेमध्ये लेण्या आहेत ह्या बौद्ध लेण्या आहेत. आता तांबडीसुल्ल
मंदिर हे महादेव मंदिर म्हणून प्रचलित आहे, मंदिर म्हणून लोक तिथं ओळखतात. तरी पण खूप महत्वाची गोष्ट ही तर घेण्यासारखी आहे की पिण्याच्या पाण्याच्या जागी सांची स्तूप सारखं एक तिथं चित्र लावलेलं आहे. आणि हे चित्र बघितल्यावर आपल्याला कळतं की जरी त्या विहाराला मंदिर म्हणून जरी संबोधले गेले तरी हे सांची स्तूपचं चित्र जे पिण्याच्या पाण्याचे लावलेलं हे बघितल्यावर आपल्याला हे विहार बौद्ध विहार म्हणजे हे बौद्ध विहार स्पष्ट असतं. गुप्त बनवासी कदंब आणि भोज काळातील किनारपट्ट्यावरील क्षेत्रात बुद्ध मूर्तींची पूजा अनेक संस्कारांनी विकसित झाली होती. हे जे राजा होते त्या काळचे गुप्त बनवासी कदंब आणि भोज काळातील ते किनारपट्टीवरील क्षेत्रात बुद्ध मूर्तीची पूजा अनेक संस्कारांनी विकसित झाली होती. आणि रिवना लेणी साफसफाई करत असताना मिळालेल्या मातीच्या अवशेषावरून व लेण्यात सापडलेले लाकडी तुकडे व कोळसा यावरून त्या लेण्या 17व्या शतकापर्यंत बौद्ध भिक्खू वापरत असा अंदाज इतिहासकार देतात. आता पुढे आपण जर गोव्यातील बौद्ध धर्माचा आपण थोडासा जर म्हणजे कसा कमी झाला म्हणजे बौद्ध धर्माचा जो ओघ जो होता कसं कमी झालं तर गदग, बिजापूर, कान्हेरी आणि मिरज याचप्रमाणे गोव्यातील कदंब शासक असेपर्यंत बौद्ध धर्म टिकून राहिला. म्हणजे कदंब राजाचं राज्य गोव्यात असेपर्यंत बौद्ध धर्म टिकून राहिला. जो 11व्या शतकापर्यंत गोव्यात पोर्तुगीज अगोदर जे साधारण 1469 साली विजापूरचे सुलतान यांनी बौद्ध चित्त नष्ट करून बुद्धाच्या मूर्ती नष्ट केल्या आणि त्यामुळे गोव्यातील बौद्ध धर्म कमकुवत झाला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 1469 पासून गोव्यात जो बौद्ध धर्म कमकुवत झाला तो साधारण 5 ते 6 दशक गोव्यातील लोक भगवान बुद्धांच्या धर्माला अनभिन्न होते. आपल्या सर्वांनाच माहित आहे की 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला तरी गोवा हा केंद्रशासित प्रदेश होता आणि गोव्यात त्यावेळी पोर्तुगीजांचं राज्य होतं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ संपूर्ण भारतात पसरली होती. ती मध्य भारतात जास्त प्रमाणात फोफावली होती. तरी पण संपूर्ण भारतात इंग्रज आणि गोव्यात पोर्तुगीजांचं राज्य असल्या कारणामुळे इतर राज्यातून गोव्यात येणं तेवढं सोपं नव्हतं, सहज येणं जाणं शक्य नव्हतं. आणि आपल्याला धनंजय कीर साहेबांनी बाबासाहेबांचं जे चरित्र लिहिलं त्याच्या संदर्भ मिळतो की एप्रिल 1925 मध्ये निमी आणि मालवण परिषद झाल्यानंतर बाबासाहेब गोव्याला आलेले आणि ते गोव्यात आले आणि काही गोव्यातील गावांना भेटी दिल्या आणि परत ते मुंबईला निघून गेले. बाबासाहेब इतर राज्यात जरी असली तरी पोर्तुगीज असल्या कारणामुळे काही प्रमाणात गोव्यात ती पोहोचली नाही आणि गोव्यात बाबासाहेबांची चळवळ खूप उशिरा पोहोचली. तर त्यांची जी सर्वात प्रथम जी गोव्यामध्ये जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती आणि धम्माची जी चळवळ झाली त्याचा जो सगळ्यात प्रथम जो संपूर्ण आपले जे विविध आपले जे सिनियर कार्यकर्ते जे वरिष्ठ सांगतात की 1984 मध्ये मडगाव या ठिकाणी बामसेफ आयोजित कार्यशाळा झाली आणि या कार्यशाळेत सामाजिक, राजकीय ही चळवळ होती. त्याचबरोबर आरक्षण, श्रद्धा, अंधश्रद्धा, सामाजिक चळवळ कशी असावी, आपण म्हणजे नेमकं आपण आपल्या समाजासाठी काय करावं आणि आपला नेमका इतिहास काय लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना ते कार्यशाळेमध्ये त्याची जाणीव झाली आणि सगळे लोक आपले बाबासाहेबांच्या विचारावर वाटचाल लागले. दिनांक 17 फेब्रुवारी 1987 मध्ये बौद्ध हितवर्धक मंडळ मुंबई यांच्या मदतीने गोव्यामध्ये सर्वात प्रथम बौद्ध प्रवचन झालं जे त्रैलोक्य बौद्ध महासंघ याच्या काही कार्यकर्ते त्यांच्या सोबत आणि बौद्ध हितवर्धक मंडळ मुंबई
अनागरी पद्मरस इंग्लंड अनागरी पद्मरस यांचं सर्वप्रथम ऐतिहासिक जे प्रवचन झालं ते गोव्यामध्ये 17 फेब्रुवारी 1983. त्याच्यानंतर जसे जसे दिवस जाऊ लागले बाबासाहेबांच्या विचारावर लोक म्हणजे विचार करू लागले, बाबासाहेबांची पुस्तकं वाचू लागले, बाबासाहेबांच्या विचारानं धम्म चळवळीनं सामाजिक चळवळीनं लोक प्रेरित होऊ लागले आणि समजा जे जसं सरांचं नाव घेतलं सुरुवातीला त्याच्यामध्ये एक जाधव आहेत, आदरणीय दादू मांजरेकर आहेत, मग चंद्रकांत जाधव आहेत, मग शिलाताई आपले कुंभार आहेत, मग आपले बनते सुंदर म्हणजे प्रभाकर कुंभारे सर आहेत, त्याचबरोबर गोव्यातील गणेश परवार आहेत, पुष्कळ असे लोक आहेत. सर्वांचीच नावं घेणं शक्य नाही तर कोणीही वाईट वाटून घेऊ नये. तर ह्या सगळ्या संपूर्ण मंडळीनं त्याचबरोबर काही वसंत बोरकर आहेत आणि कृष्णा परवार आहेत, दिवंगत कृष्णा परवार, हे सर्व लोक एकत्र संपूर्ण गोव्यामध्ये फिरून लोकांना बाबासाहेबांच्या विचाराविषयी बाबासाहेबांच्या लोकांना सांगू लागले आणि हे करत करत संपूर्ण गोव्यामध्ये या लोकांनी जागृती निर्माण केली आणि याचंच फलस्वरूप म्हणजे 26 आणि 27 डिसेंबर 1987 या दिवशी गोव्यामध्ये एकशी पहिली आपल्या लोकांची म्हणजे महार परिषद झाली आणि तिथून संपूर्ण गोव्यामध्ये बाबासाहेबांची चळवळी ही जी खेडोपाड्यात गावागावे गेली. आता जसं जसं आपले लोक बाबासाहेबांचे पुस्तकं वाचू लागले, बाबासाहेबांचे विचार ऐकू लागले, म्हणजे गोव्यामध्ये राज्यामध्ये जाऊन लोकांचे विचार ऐकू लागले आणि लोकांना वाटलं की आतापर्यंत आपण जे जीवन जगत आहोत आपले ज्या रूढी परंपरा आपण ज्या वावरत आहोत, रूढी परंपरामध्ये आपण जे वावरत आहोत, आपण जे कार्य करत आहोत किंवा आपण देवाची पूजा करत आहोत की आपण जे करत आहोत, आपण तसा आपला विकास झालेला नाही, आपल्या समाजाचा विकास झाला नाही आणि काही लोकांना वाटलं की आपण आता बाबासाहेबांनी आपल्याला मार्ग दाखवला, ह्या मार्गाकडे जायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी एक निश्चय घेतला की आपण आता हिंदू धर्म सोडून बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्माच्या वाटेवर आपण म्हणजे जायचं आणि 14 एप्रिल 1991 बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी दिनी 2 दिवसाचा कार्यक्रम होता गोव्यामध्ये. 13 आणि 14 एप्रिल 1991 ला 14 एप्रिल 1991 रेल्वे महाराष्ट्राचे धम्मचारी लोकमित्र यांच्याकडून साधारण 500 लोकांनी गोव्यातील लोकांनी धम्मदीक्षा घेतली. कार्यक्रम सगळ्या गोव्याच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी समारोह समिती या नावाने कार्यक्रम आयोजित केला होता. संपूर्ण गोव्यातील लोकांनी त्याला हातभार लावला आणि धम्मचारी लोकमित्र यांच्या हस्ते 500 गोव्यातील लोकांनी धम्मदीक्षा घेतली. आपण जर गोव्यातील धम्म प्रचाराचा जर विचार केला तर आता 29 वर्ष होती, 1991 ते आज आपण 2020 मध्ये आहोत, 30 वर्ष झाली. आजही गोव्यामध्ये आपल्याला परिणामकारक असं बौद्ध विहार नाही किंवा मध्य ठिकाणी जर एक सभा घ्यायची झाली किंवा आपण कार्यक्रम घ्यायचा झाला तर आजही गोव्यामध्ये एकही विहार किंवा स्वतःची जागा नाही, याची खूप खंत आहे. सर्व लोकांनी प्रयत्न केले बौद्ध विहार बनवण्याचा किंवा आंबेडकर भवन बनवण्याचा, तरी अजूनही आपल्याला त्या प्रयत्नाला आलेले नाही. ज्यावेळी जाधव पेडणेकर त्यांना वाटतं की आपण जे लोकांनी घेतली त्या लोकांना आपण एक मेळावा घडून आणायचा, त्यांनी आपल्याकडं रस्ता म्हणला आणि आपण संपूर्ण सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आपण 2 डिसेंबर 2018 मध्ये आपण प्रथम धम्म मेळावा घेतला. त्यामध्ये आपल्याला सहकार्य करत असलेले आदरणीय बनते मेहता बदलापूर मुंबईचे आहे, त्यांनी आम्हाला इथं मदत केली. आम्हाला त्यांनी इथं प्रवचन दिलं, काही चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर धम्म उपासक नालासोपाऱ्याचे चंद्रभान गांगुर्डे हे आपल्याला गेली 2.5-3 वर्षांसोबत आहेत, त्यांनी आपल्याला मदत केली. या अगोदर 2012 मध्ये नालासोपारा मुंबई ते शांती पदयात्रा काढण्यात आली, लोकांना इथं जागृत करण्याचा प्रयत्न झाला आणि प्रत्येक म्हणजे काही ना काही लोक आपल्या इथं प्रयत्न करत आहेत. तरी पण गोव्यामध्ये बौद्ध विहार अजूनही झाले नाही, ही टीका आहे. गेली 10 वर्ष आम्ही एक संस्था लावतो शिक्षण जागृती अभियान म्हणून.
इतर जे टीम मेंबर्स आहेत, ज्यावेळी मी गोव्यामध्ये नोकरीला लागलो, गोव्यात डॉक्टर झाल्यानंतर MBBS झाल्यानंतर नोकरी पुष्कळ असा विचार केला की आपली लोक आपले जे विद्यार्थी शिक्षणाकडे का येत नाही, त्याचं कारण ज्यावेळी मी शोधलं तर माझ्या एक लक्षात आलं की गोव्यामध्ये आपले शिक्षणाची जागृतीची एकदम कमी आहे. आणि म्हणून मी विचारलं की आपण लोकांना शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी आणि आपण कसा विकास करावा, समाजाचा कसा विकास करावा यासाठी लोकांना आपण जागृत करावं. आता त्यासाठी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की गोव्यात आतापर्यंत विहार का होऊ शकलं नाही, त्याची जी कारणं ती माझ्या व्यक्तिशः म्हणजे जी मला वाटली ती पहिलं कारण म्हणजे गोव्यातील आपल्या मागासवर्गीयांची संख्या केवळ टक्के आहे. गोव्याची एकूण लोकसंख्या साधारण 15 लाख आहे आणि आपण 2% जर बघितली तर 30,000च्या आसपास आपली लोकसंख्या आहे. तर बाबासाहेबांना आणि धम्माला मानणारे साधारण जास्तीत जास्त 3 ते 5,000च्या आसपास लोक असतील आणि आपली जी लोक आहेत ही जास्तशी इनॅक्टिव्ह प्रमाणात आहेत. म्हणजे आपण बौद्धाचं आचरण करतात तरी समाजामध्ये जाऊन लोकांना धम्माप्रती जागृत करणं, बाबासाहेबांच्या विचाराप्रती जागृत करणं हे खूप प्रमाणात काम होत आहे. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर गोवाचा जर सर्व बघितला म्हणूनच बाबासाहेबांच्या विचारावर त्याचबरोबर बुद्धांच्या विचारावर लोक कार्य करणारे खूप कमी आपल्याला दिसतात. त्याचबरोबर दुसरी गोष्ट की धम्माची जाणीव आपल्या लोकांना खूप कमी प्रमाणात आहे आणि याला कारणीभूत आम्ही गोवेकरच आहोत, तर दुसरा कोणीही कारणीभूत नाही. आणि मला स्वतः असं वाटतं की माझे मोठे बंधू SK जाट त्यांच्यामुळे आमच्या संपूर्ण घरात धम्माचं वातावरण निर्माण झालं आणि त्यामुळे मी डॉक्टर होऊ शकलो. समजा माझ्या घरात जर समजा धम्माचं वातावरण नसतं तर कदाचित शिक्षणावर खर्च करत असलेले पैसे कुठेतरी इतर आपण कर्मकांडावर कुठेतरी या देवाला जा त्या देवाला जा किंवा घरात सत्याला वाया असते. पण हे पैसे आपण न वापरले की गोव्यात धम्माचं वातावरण खूप कमी प्रमाणात आहे. आता गोव्यात धम्माचं वातावरण कमी असल्या कारणानं गोव्यात नाही आणि त्याचं कारण की नोकरीला नाही, त्यामुळे आर्थिक प्रगती होऊ शकली. आणि जे 30 कारण आहे उद्योगधंदा नाही आणि हे 2 आणि 3 हे दोन्ही कारण आपली आर्थिक जी परिस्थिती आहे कमकुवत असल्यामुळे आजही आपण गोव्यात बाबासाहेब आंबेडकर भवन आपण भरू शकतो नाही. आता हे विचार केला, चिंता की गोव्यात आपल्या माझ्यावर लोक उच्च शिक्षणाकडे नाही किंवा उच्च जे आपल्या ज्या उच्च नोकऱ्या हे जे पडत आहे. आणि याचा ज्यावेळी मी विचार केला, चिंतन केलं तर माझ्या एक लक्षात आलं की गोव्यामध्ये शिक्षणाचा जागृती खूप कमी प्रमाणात आहे आणि म्हणून आम्ही एक शिक्षण जागृती अभियान हे सुरुवात केलं आणि त्याला 14 वर्ष झाली. विचार आपण कार्य करत आहे म्हणजे प्रत्येक शनिवारी रविवारी आपण खेड्यापाडी जाऊन आपण लोकांना, पालकांना, मुलांना आपण संपूर्ण लोकांना जागृत करत होतो की आपण कसं शिकावं, का शिकावं, शिक्षणामुळे आपलं कोणत्या ऍक्च्युअली आहेत, आपण काय करू शकतो, उच्च शिक्षण आपण कसं घ्यावं, उच्च ऍक्च्युअली पदार्थ आपण कशा मिळू शकतो, सगळं आपण हे जे आपला एक प्रोग्राम होता 3.5 तासाचा कार्यक्रम होता म्हणजे टाइम मॅनेजमेंट त्याच्यामध्ये होतं, करिअर आपण म्हणजे सगळ्या गोष्टीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये आपण काय शिकावं, जे कधी शिकावं आणि कशा प्रकारे शिकावं या सगळ्या गोष्टी या सगळ्या प्रमाणात आपण त्याला वर्कशॉप माध्यमातून आपण मुलांना आणि पालकांना आपण जे शिबिरातून आपण त्यांना जागृत करू लागलो. आणि साधारण 13-14च्या आसपास साधारण एक 9-10 वर्ष आपण सतत काम माझ्या म्हणजे लक्षात आलं की आपण आपल्या परीनं प्रयत्न करत आहोत, खूप प्रयत्न आपल्या प्रयत्नाला यश येत नाही. मी परत येऊन चिंतन केलं आणि हे चिंतन करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपण आपल्या परीनं 100% प्रयत्न करत आहोत, 200% आपण प्रत्येक रविवारी शनिवारी
आपण आपल्या लोकांना भेटत आहोत, शिक्षण पालकांना आहोत, आपल्या सामाजिक त्यांना भेटत आहोत, तरी आपल्याला सांगत पण प्रगती होत नाही. आणि त्याच्यानंतर एक गोष्ट झाली की उदाहरणार्थ आपण जर विचार केला, एक शाळा किंवा कॉलेज आहे, जे बिल्डिंग आहे, विद्यार्थी आहेत आणि शिक्षक आहेत. शिक्षक आणि शाळा हे एकाच ठिकाणी असतं, विद्यार्थी आपले येत असतात विविध ठिकाणी. पण आपलं काय व्हायचं की आपलं एक ठिकाण आणि आपले विद्यार्थी नसायचे. म्हणजे ज्या शाळेमध्ये जे शिक्षक जे आपल्या विद्यार्थ्यावर ज्या प्रकारचे म्हणजे 1 वर्ष जे शिकवत असतात, आपण त्या प्रकारचं होत नव्हतं. कारण आपण आज जर या गावात गेलो तर पुढच्या वीकला, पुढच्या आठवड्यात दुसऱ्या गावी जातो. म्हणजे आपलं ठिकाण आणि आपले जे टार्गेट ग्रुप जे विद्यार्थी होते हे बदलत होते. त्यामुळे आमचं जे कार्य होतं हे सतत त्याच मुलाबरोबर होत नव्हतं आणि म्हणून ऍक्च्युली आम्हाला आपला रिझल्ट मिळत नव्हता. जसं कॉलेजमध्ये जसं आपण 1 वर्ष शिकवतो, जे टीचर शिकवतात, तसं आपल्याकडे एक ठराविक जागा नव्हती आणि ठराविक मुलं नव्हती, मुलं बदलायची. त्यामुळे आपला जो टार्गेट ग्रुप होता हा बदलला, आपल्याला तो रिझल्ट मिळाला नाही. म्हणून मी विचार केला, साधारण काही लोकांना सांगितलं, पहिल्यांदा विचार केला की जोपर्यंत आमची स्वतःची जागा नाही तोपर्यंत आपण रिझल्ट आपण शकत नाही. आणि म्हणून मी विचार केला की आपण स्वतःची जागा मिळवली, आपण बघूया. आणि त्याचबरोबर संस्कार केंद्र, कारण जोपर्यंत संस्कार केंद्र होत नाही तोपर्यंत आपण हे आपलं जे चित्र आहे आपण करू शकत नाही. त्यासाठी म्हणजे समन्वय समिती नागपूर त्याचबरोबर संपूर्ण भारतातून साधारण 10 राज्यांना आपल्याला आर्थिक प्रोत्साहन देत आहे, मदत करत आहे. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. तर एक गोष्ट जी प्रामुख्याने मी सांगावीशी वाटते की असं होतं की एका गावात काही लोक दीर्घ आजाराने होते, एका गावात काही लोक दीर्घ आजाराने पीडित होते. एका डॉक्टरकडे जायचे, पण डॉक्टरकडे जाऊनही त्यांचा आजार बरा होत नव्हता. डॉक्टरकडे जाऊनही त्यांचा आजार बरा होत नव्हता, तरी ते त्या डॉक्टरकडे जात होते. पण इथं गरज होती की त्यांना कोणतरी सांगायची गरज होती की तुम्ही त्या डॉक्टरकडे जात आहात, हा आजार डॉक्टरकडे बरा होणार नाही, म्हणून तुम्ही कोणत्याही स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जाणं खूप गरजेचं आहे आणि त्यावेळी हा आजार बरा होईल. आता हे वास्तव आपल्या समाजाचं किंवा आपल्याला लागतं. आपलं किती पिढ्यानपिढ्या अपमान सहन करत होता, तर लोकांना वाटत होतं की आपण ईश्वराची पूजा केली, कोणतं ईश्वर आहे तो ईश्वर आहे हे मिटवणार. पण ते तसं झालेलं नाही, कारण पिढ्यानपिढ्या लोकांनी आपल्या पूजाने पूजा केली ईश्वराची, पण काही झालं नाही. आणि त्या बाबासाहेबांनी जे आपल्या जे समाजाचं जे मुख्य डायग्नोसिस आपण ज्याला निदान म्हणतो, निदान केलं आणि आपल्या समाजाला पूजा म्हणा, कर्मकांड म्हणा, रूढी परंपरा सगळा सामाजिक आजार आहे. हा समाज बरा करण्यासाठी बाबासाहेब आपल्याला एक नव्या डॉक्टरकडे घेऊन गेले आणि त्यांचं नाव म्हणजे तथागत गौतम बुद्ध. आणि हे तथागत गौतम बुद्धांचा धम्म, ज्यामध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या जे आपल्या समाजाला जो आजार झालेला आहे, सामाजिक आजार, हा बरा करण्यासाठी हा धम्म हा एकमेव औषध आहे. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की ज्या लोकांनी जसं आपण की जसं जे लहान मुलाला जसं आपण लसीकरण करतो, मूल जन्माला आल्यानंतर आपण टायफॉइड म्हणा, पोलिओ या प्रकारचे आपण वेगवेगळ्या लसी देतो. याचं कारण आहे की आपल्याला यापासून कोणत्या प्रकारचा आजार होऊ नये, या प्रकारचा टायफॉइड म्हणा, पोलिओ म्हणा. बाबासाहेबांचे तथागत बुद्धांचे विचार, महात्मा ज्योतिबा फुल्यांचे विचार हे आपल्या लसीसारखंच काम करतात. आणि ज्या माणसाने ही लसी म्हणजे हे सामाजिक जे विचार आहेत, बाबासाहेबांचे विचार, तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार, महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार, हे विचार ज्या लोकांनी आत्मसात केले, प्रकारचा सामाजिक आजार होणार नाही. आणि याच धर्तीवर ऍक्च्युली आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. 2 डिसेंबर 2018 आपण गोव्यामध्ये प्रथम धम्म मेळाव्याचं आयोजन केलं. त्यानंतर पण संबोधी ट्रस्ट गोवा या नावाची आपण संस्था निर्माण केली आणि या संस्थेमार्फत गेली 1.5 वर्ष आपण संपूर्ण
साधारण महाराष्ट्रात संपूर्ण आपण फिरत आहोत. त्याच्यानंतर आपण दिल्ली म्हणा, त्याच्यानंतर अहमदाबाद, औरंगाबाद, बेंगलोर, नांदेड, पुणा, महाड, मग भीमा कोरेगाव या म्हणजे पुष्कळ ठिकाणी आपण लोकांना जाऊन आवाहन करत आहोत. तर सगळ्यात प्रथम ज्याच्यावर ऍक्च्युली मी फोकस करतो की बुद्धांच्या शिकवणीची काही वैशिष्ट्ये. तथागत भगवान गौतम काय म्हणतात त्यांच्या बुद्ध त्याच्या धम्मामध्ये की खरा धम्म हा धम्म तत्वाचे पालन करण्यात आहे. खरा धम्म हा धम्म ग्रंथात नसून धम्म तत्वांचे पालन करण्यात आहे. त्यामुळे तथागतांनी धर्माची दोन वैशिष्ट्ये सांगितली. माणसाला प्रार्थना, धार्मिक विधी, यज्ञयागाऐवजी त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीला लावणे म्हणजेच त्यांना सुसंस्कृत करणे. आणि याच प्रकारचं सुसंस्कृत करण्यासाठी आम्ही गोवा बौद्ध विहार तसेच संस्कार केंद्र संस्कार निर्माण करण्यात. कारण माझा वैयक्तिक की आपली बौद्ध विहार जोपर्यंत संस्कार केंद्र होत नाही तोपर्यंत आपल्या समाजामध्ये आपल्याला अपेक्षित असलेला बदल होणार नाही. तर आपण बाबासाहेबांचं कार्य खरोखरच पुढे न्यायचं असेल म्हणजे स्वतः हे ऍक्च्युअली मी स्वतः याचं ऍक्च्युअली मी पालन करतो की बाबासाहेबांचं कार्य जर पुढे नेण्याचं असेल तर शालेय अकॅडमिक एज्युकेशन आणि नॉलेज याचबरोबर आपल्या पालकांना आणि आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांना या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे की आपण बाबासाहेबांचं कार्य कसं पुढे नेऊ शकतो. सामाजिक शिक्षण, धार्मिक आपण आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण जो आपली लोक धम्माच्या वाटेवर येणार नाही, धम्माप्रमाणे आचरण करण्याचे तोपर्यंत आपली लोक शिक्षणाकडे जाणार नाही. तोपर्यंत आपण आपला विकास करू शकत नाही. माझी व्यक्तिशः धारणा आहे. हे म्हणजे स्वतः मी ते अनुभवलेलं आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यात मी हे सांगू शकतो म्हणजे सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप काही घडवलं आहे. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात समाजासाठी खूप काही गमावले आहे. आम्ही काहीतरी कमावलेलं आहे. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात खूप काही गमावलेलं आहे म्हणून आम्ही काय गमावलेलं आहे आणि याची जाणीव आजच्या विद्यार्थ्यांना आजच्या युवकांना करणे फार आवश्यक आहे. त्याचबरोबर भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री उद्धारक कार्याची स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत याची जाणीव आपल्या स्त्रियांना आणि आजच्या युवतींना करणे गरजेचे आहे. यासाठी मध्ये बौद्ध विहार तथा संस्कार केंद्राची आवश्यकता आहे. आजही आपल्याला जर कोणताही कार्यक्रम घ्यायचा झाला तर आपण बाहेर जागा घ्यावी लागते. ही एक शोकांतिका आहे. जसं माझं असं स्वप्न आहे की जसं प्रत्येक रविवारी जसं कॅथलिक लोकांमध्ये ऍक्च्युअली एकत्र होतात, प्रत्येक शुक्रवारी जसं मुस्लिम लोक मस्जिदमध्ये एकत्र होतात, माझं असं स्वप्न आहे की आपली गोव्याची लोक की प्रत्येक रविवारी किंवा आपल्याला ज्या ज्यावेळी आपले जे पौर्णिमा असतील या पौर्णिमेला आपली सगळी लोक विहारामध्ये एकत्रित झालेली पाहिजे. आपण जे काय आपण ज्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपल्या चांगलं आचरण आहे आपण शेअर करू शकतो. त्याच्यामुळे स्वतः वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक आपण जीवन आपण सुखी करू शकतो. सर्वात प्रथम आता मी बोलतो की आपली गोव्यातील म्हणजे आपलं संबोधी ट्रस्ट गोवा याचं काम त्यामध्ये ऍक्च्युअली कसं आपण पुढे जात आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जसं मी अगोदर सांगितलं की गोव्यातील आपल्या समाज फार कमी आहे. त्याचबरोबर नोकरी जास्त खूप कमी आहे म्हणजे थोडी कमकुवत आहे. बरोबर गोव्यामध्ये स्वतःचा असा उद्योगधंदे कारण त्याला तशीच कारण आहे. त्यामुळं आपलं आतापर्यंत आपण स्वतःच असं काही उभं करू शकलो नाही किंवा बौद्ध विहारही निर्माण झालेलं नाही. त्याचबरोबर गोव्यातील जसं इतर राज्यात जसं आपल्या लोक जागा असतात जमिनी असतात तसं गोव्यात तसंही नाही. म्हणजे समजा जर
कोणाची जागा असती तर आपण आतापर्यंत गोव्यात निर्माण केलं असतं, तरी पण ते शक्य झालं नाही. म्हणून पणजी म्हणजे गोव्याची राजधानी पणजी तिथून साधारण 30 किलोमीटर दूर उत्तरेकडे म्हणजे आपले जे महाराष्ट्राला जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला म्हणजे आपण जर पत्रादेवी असेल गोव्यातील पेडणे या तालुक्यातील तुये या गावामध्ये आपण 31,332 स्क्वेअर जागा घेतलेली आहे. गोव्यामध्ये आपण तुये या गावामध्ये 31,332 स्क्वेअर फूट आपण जागा घेतलेली आहे विहारासाठी. आणि गेल्या 22 सप्टेंबर 2019 आपण संबोधी संस्कार केंद्र तथा गोवा बौद्ध विहार याचे आपण भूमिपूजन केलेलं आहे. आता प्रामुख्याने एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की जसं मी सांगितलं गोव्याच्या लोकांकडे तसा तेवढा पैसा नाही, तरी पण आपण जमीन घेण्याचा प्रयत्न करत आहोत. हे जमीनचे काही पैसे आपण त्या जमीन मालकाला दिलेले आहेत आणि बाकीचे पैसे पण येणाऱ्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना देणार आहोत आपण, तसा आपण करार केलेला आहे. त्यामुळं बौद्ध विहार आणि संस्कार केंद्र बांधण्यासाठी आम्ही त्यांच्या दाखला घेतलेला आहे. म्हणजे आपलं ते एमओयू त्यांचा करार झालेला आहे. संबोधी ट्रस्ट गोवा आणि जमीन मालकाचा करार झालेला आहे. त्यामुळं जमिनीचा कसलाही प्रॉब्लेम नाही आणि जमीन जी आहे हे गोव्यात आपले सगळे आपण मिळून सगळे लोक हे गोव्यातील जमीन आपण मिळून घेणार आहोत. परंतु आहे गोव्यात बौद्ध विहार निर्माण करण्याचा आणि त्यासाठी गोव्यात बौद्ध संस्कार केंद्र निर्माण करण्यासाठी आपल्याला म्हणजे संपूर्ण गोव्यातना आपल्या संपूर्ण लोकांची मदतीची गरज आहे. मी त्यांना आवाहन करतो की तुम्ही जे होईल तेवढी मदत करा. आता गोवा हा पर्यटन स्थळ आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. संपूर्ण भारतातून गोव्यामध्ये लोक येतात आणि याच्यासाठी आपलं जे होणार आहे भव्य दिवस बौद्ध विहार होणार आहे, जेणेकरून सगळ्या म्हणजे संपूर्ण जे लोक इथं पर्यटक येतील, आंतरराष्ट्रीय पर्यटक येतील, जे आपले देश येतील, हे प्रत्येक पर्यटक इथं भेट देतील. आणि माझं तर असं स्वप्न आहे तसा दिल्लीला उत्तर प्रदेशला कोणताही माणूस आग्र्यामधील ताजमहल बघितल्याशिवाय येत नाही. दिल्लीला किंवा आग्र्यामध्ये फिरायला जातो तो आग्र्याचा ताजमहल बघितल्याशिवाय येत नाही. त्याच प्रकारचं गोव्यामध्ये आपला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक पर्यटनानं आपल्या बौद्ध विहाराला भेट दिली पाहिजे. अशा प्रकारचं भव्य दिव्य हे बौद्ध विहार आम्ही निर्माण करण्यास प्रयत्न करत आहोत. या तथा संस्कार केंद्र निर्माण करण्यासाठी 5 ते 6 करोड रुपयाचा खर्च आहे. आणि हा सगळे आपण जर आपण लोकांनी मदत तर नक्कीच याच्यात आपण लवकरात लवकर हा जो प्रोजेक्ट आहे आपण कंप्लीट करणार आहोत. संस्कार केंद्रच नाही तर तिथं आपल्याला ई क्लासरूम असणार म्हणजे आपले जी मुलं आहेत आपल्या जो युवक वर्ग आहे सगळ्या प्रकारचे आहेत. त्याचबरोबर लायब्ररी आहेत आणि म्हणजे आणि विदेशी जे पर्यटक गोव्यात येतील म्हणजे बौद्ध देशी विदेशी जे गोव्याचे पर्यटक येतील त्यांची राहण्याची सोय सुद्धा आम्ही तिथं करणार आहोत. त्याच्यासाठी टाईपची म्हणजे राहण्याची व्यवस्था आपण करण्याचा सुद्धा ऍक्च्युअली आमचा प्लॅन आहे. त्याबरोबर आपल्या समाजातील लोकांची लग्न होतात, लोक वाढदिवस साजरा करतात, त्याचबरोबर कार्यक्रम असतात. हे कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा एक छोटासा हॉल तिथं आपण नियोजित केलेला आहे जेणेकरून आपल्या समाजाचे सगळे कार्यक्रम तिथं होणार. आणि त्याचबरोबर तिथं बौद्ध आणि संस्कार हे दोन्ही हे पेने गोव्यातील निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे ज्याला साधारण 5 ते 6 करोड अपेक्षित आहे. आपण 6 डिसेंबर 2018 पासून आपण लोकांना आवाहन करण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतर आपण फेब्रुवारी 2019 मग फेब्रुवारी 2020 मध्ये स्वतः मी समन्वय समितीच्या अधिवेशन आणि परिषदेला हजर होतो. गेल्या वर्षी
आपल्या चैत्यभूमी आपल्या दीक्षाभूमीवर कार्यक्रमाला साधारण आपण 24 लोकांची टीम आलेली, चैत्यभूमीवर आपण 20 लोकांची टीम आलेली. त्याचबरोबर अहमदाबाद, बेंगलोर, मुंबई, औरंगाबाद, नांदेड, मग किनवट, महाड, भीमाकोरेगाव, पुणे, दिल्ली, मध्य प्रदेशच्या विविध ठिकाणी आतापर्यंत आपण लोकांना जाऊन आवाहन करत आहोत. आणि सध्या आपलं जे काम आहे त्याचप्रकारे बौद्ध विहार समन्वय समिती नागपूर त्यांच्या मदतीमुळे आपण पुष्कळ लोकांना नेटवर्किंग करायला आपल्याला संधी मिळाली नागपूरवरून. त्याचबरोबर इतर लोकांनी आपल्याला मदत केली. सध्या आपण पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, संपूर्ण महाराष्ट्र म्हणायला हरकत नाही, त्याचबरोबर बेंगलोर, तेलंगणा, छत्तीसगड ह्या सगळ्या राज्यामध्ये विविध लोकांची चर्चा होत असते. महिन्यातनं म्हणजे 15 एकदा तरी कोणा ना कोणाची आपली फोनवर ऍक्च्युअली चर्चा होत असते. आणि पुष्कळशे लोक आपल्याला म्हणजे गोव्याच्या चौकशी करतात. त्याच्यामध्ये अग्रस्थानी आपले जे अशोक सरस्वती महिन्याला एकदा दोनदा तरी मला ऍक्च्युअली फोन करत जातात की कामकाज कसं चाललंय. त्याचबरोबर खूप असे लोक आहेत ज्यांची नाव घेऊ शकत नाही, तरी पण गोव्यात जे कार्य चालू आहे की असं नाही की गोव्यात कोणी प्रयत्न केलेला नाही, पुष्कळ लोकांनी प्रयत्न केले. त्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा आहे, मग त्रैलोक्य बौद्ध महासंघ आहे, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक मंडळ आहे. सर्व लोकांनी प्रयत्न केले, पण प्रयत्न आले. आता आपण या सर्वांची मदत घेऊन त्याच्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा आहे, बौद्ध हितवर्धक मंडळ मुंबई त्यांचे प्रतिनिधी आहेत, त्याच्यानंतर त्रैलोक्य बौद्ध महासंघ, ह्या सर्व लोकांच्या मदतीने आपण प्रथम बौद्ध विहार भव्य दिव्य बौद्ध विहार असं आपण उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये जे लोक मला म्हणजे आता सध्या ऐकत आहेत त्या लोकांना असं आवाहन करू इच्छितो की त्या परीने गोव्यात बौद्ध विहार निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. साधारण 2 ते 3 वर्षामध्ये आपल्याला हे सगळं हा प्रोजेक्ट आपल्याला उभारायचा आहे. त्याच्यासाठी ऑलरेडी आपण आर्किटेक्ट कडून आपण मॉडेल तयार करून घेतलेले आहे. त्याबरोबर इतर जे काय संस्कार केंद्र आहे, त्याच्यानंतर लायब्ररी आहे, बाकीच्या इतर ज्या गोष्टी आहेत, मग डॉर्मेटरीज आहे, हॉल आहे, सगळ्या ऑलरेडी आपला करत आहे. तर आपण सर्वांनी आम्हाला मदत करावी अशी मी सर्वांना संपूर्ण लोकांच्या वतीनं आवाहन करतो. आणि सर्वजण आम्हाला मदत कराल, कारण गोवा हे एक छोटंसं राज्य आहे आणि गोवा आणि महाराष्ट्र हे कधी ऍक्च्युअली वेगळं नव्हतं, आजही नाही. तरी आपलं केवळ वेगळं राज्य जरी असलं तरी महाराष्ट्र आणि गोवा, कारण महाराष्ट्रानं गोव्याला म्हणजे प्रत्येक वेळी तसं मदत केलेली आहे. प्रत्येक वेळी गोव्याला आपलाच ऍक्च्युअली असं त्या काळी आजही ऍक्च्युली इकडे आपल्याला बघायला मिळतं. महाराष्ट्रातील लोक जे मला ऐकत आहे ते आपल्याला मदत करतील, प्रोत्साहन देतील. आणि मला माहित आहे की कोरोनाचं जे संकट आहे, महामारीचं संकट आहे, त्यामुळे आपल्या बहुतेक लोकांची आर्थिक म्हणजे सर्वांची ऍक्च्युअली आर्थिक सर्वांना ऍक्च्युअली प्रॉब्लेम्स आहेत. तरी पण मी सर्वांना असं विनंती करतो की जर थोडं आम्हाला मदत केली, जसं असं म्हणतो की थेंब थेंब तळे साचे, संपूर्ण राष्ट्रातील लोकांनी किंवा इतर राज्यातील लोकांनी आम्हाला जर मदत केली तर मला वाटतं 5 ते 6 करोड ही जी रक्कम आहे मोठी नाही. कारण मी संपूर्ण या 5-6 शहरामध्ये 5-6 राज्यात फिरलेला आहे. स्वतः मी माझं म्हणजे स्वतःचं योगदान सांगायचं तर आतापर्यंत 5 ते 6 लाख रुपया फक्त याच्यासाठी मी म्हणजे खर्च केलेला आहे. कारण संपूर्ण मुंबईमध्ये म्हणा किंवा दिल्लीमध्ये म्हणा, मग महाराष्ट्रात म्हणा, बेंगलोरला म्हणा, वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या लोकांना भेटी देण्यासाठी ये जा करावी लागते. तर मी स्वतः या म्हणजे हे जे कार्य आहे हे स्वतःचं मला वाटतं की हे संपूर्ण गोव्याच्या वतीने मी करत आहे. कारण आज जो मी काय केवळ बाबासाहेबांमुळे आहे. आणि बाबासाहेब नसते तर आम्ही कुठं असतो, मी कुठं असतो, बाबासाहेब जर नसते तर मी कुठं असतो, आम्ही कुठं असतो. तर या सगळ्या गोष्टी ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी मला वाटतं की
गोव्यातील लोकांसाठी चांगल्या प्रकारचं एक ट्रेनिंग सेंटर, चांगल्या प्रकारचं एक बौद्ध विहार, चांगल्या प्रकारचं संस्कार केंद्र हे निर्माण व्हावं, हे माझं स्वप्न आहे. आणि हे त्या स्वप्नाला संपूर्ण गोव्यातील आपले जे कार्यकर्ते आहेत, आपले ट्रस्टी आहेत, मग मेंबर्स आहेत, त्याचबरोबर विविध राज्यातील, त्यामध्ये आपले अशोक सरस्वती सर आहेत, मग एमपीची लोक आहेत, मग गुजरातची लोक आहेत, मग आपले चंद्रभान गांगुर्डे, मित्ता दम्मा आहेत, लोकांचे आपले नागपूरचे आपले प्रभाकर कुंभारे, मग शरद कुंभारे, या पुष्कळ म्हणजे गोव्यामध्ये धम्मचळवळ वाढण्यासाठी खूप मोठं योगदान आहे. तर हे योगदान सुद्धा असंच आम्हाला सर्वांना मिळावं, तुम्ही आम्हाला प्रोत्साहन द्यावं, त्याचबरोबर जी होईल ती आर्थिक मदत करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपली वेबसाईट आहे samboddhi-trust-goa.in ही वेबसाईट आहे. आणि ज्या आमचा बँकचा अकाउंट नंबर आहे, तर बँकचा अकाउंट नंबरवर सुद्धा तुम्ही करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या लोकांनी, समजा जे लोक बँकच्या अकाउंटवर ज्यावेळी पैसे पाठवतील त्यांनी कृपया बँकमध्ये पैसे टाकल्यावर मला कृपया माझा ऍक्च्युली तुम्ही बघू शकता, हा जो आहे हा माझा ऍक्च्युली नंबर आहे 9822894525 9822894525. डॉक्टर साहेब पुन्हा एकदा तो डिस्प्ले करा प्लीज. हो सर, दिसतो ना. आणि चॅटबॉक्स मध्ये तुमचा नंबर टाईप करून सेंड करा. एक सेकंद. हो सर. ओके. मी आता याचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे, परंतु नंबर टाईप करून आपण मी टाकतो चॅट बॉक्स मध्ये टाकतो. एक मिनिट थांबा. 1 सेकंड प्लीज होल्ड ऑन. कृपया त्यांनी या नंबरला आपला संपूर्ण करावे. आपल्याला ती पावती जी आहे ती मी पोस्ट करणार आहे. परत मी रिपीट करतो की आपण जर धम्मदान दिलं, माझ्या मोबाईलवर तुमचा नंबर स्वतः पाठवून द्या, जेणेकरून तुमची पावती मी पाठवू शकतो. आणि तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया मेसेज ब्रांच अकाउंट, तर कुणीही वाईट वाटून आर्थिक मदतीसाठी मी आवाहन करत आहे. तर सर्वात मुख्य म्हणजे काय की गोव्याची स्ट्रॉंग नाही, त्यामुळं मी एक आपण सर्व लोकांना मी आवाहन करू इच्छितो मदत करावी. आणि तुमची जी काय मदत असेल, 5 रुपये म्हणा, 10 रुपये म्हणा, 1 रुपया म्हणा असेल, ते तुम्ही कृपया आपल्याला या goa.in या वेबसाईटवर करू शकता, अकाउंटमध्ये शकता. आणि जर हे केलं, मला वाटतं जसं बाबासाहेबांचं ते स्वप्न होतं, बाबासाहेबांना संपूर्ण भारत बौद्धमय करायचा होता. आणि आपण संपूर्ण भारतात बघितलं तर केवळ गोवा असा प्रदेश आहे की आपली, मी जे इतिहास सांगितला, इतिहास जरी आपली असली तर ती आपल्या ताब्यात नाही. कारण जी स्थळं आहे सगळी स्थळं ऍक्च्युअली इतर धर्म, त्यामुळे आपण स्वतःचा म्हणून तिथं आपण आवाज सांगू शकतो किंवा आपण जाऊन तिथं बौद्ध किंवा काही प्रकारचे कार्यक्रम आपण स्वतःचं काहीतरी निर्माण व्हावं. त्यामध्ये सगळी लोक जी लोक ऐकतात किंवा तुमचे मित्र असतील, तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमचे चांगल्या पाहिजे कोण आपले हितचिंतक असतील, त्यांना तुम्ही निवेदन द्याल. आमच्या वतीने त्यांना की मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि संपूर्ण गोव्याच्या लोकांच्या वतीनं बौद्ध विहार समाज समिती, संपूर्ण टीमचे, संपूर्ण कार्यकारिणीचे, संपूर्ण कार्यकर्त्यांचे, त्याचबरोबर खास करून सरस्वती त्यांचे मी, त्याचबरोबर आपले उमेश सर पाठारे आहेत, मग प्रभाकर कुंभारे जे आपले बनते सुद्धा आहेत, दाभार्डे सर आहेत, मी सर्वांची नावं
मनपूर्वक ऍक्च्युली मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांना ऍक्च्युली आज हा जो विषय मांडण्याची संधी दिली आणि आपण सर्व आपल्याला मदत कराल अशी मी सदिच्छा करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय गोवा. जय गोवा. साधू साधू साधू. डॉक्टर साहेब, अतिशय उत्कृष्टपणे आपण आपल्या कार्यानुभवाचे विवेचन केले आहे. आज आपल्या या व्याख्यानाच्या माध्यमातून बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने जे उपासक उपासिका या ठिकाणी व्याख्यान अटेंड करत आहेत त्यांना नम्रपणे विनंतीपूर्वक आवाहन करू इच्छितो की कृपया डॉक्टर साहेबांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने गोव्यामध्ये जे धम्म कार्यासाठी पुढाकार घेतलेला आहे त्यामध्ये आपलंही योगदान असावं, म्हणून ज्यांना ज्यांना यथाशक्ती जे काही जमेल ते धम्मदान अवश्य डॉक्टरांकडे पाठवावं. सर, आपण आपल्या विषयाच्या अनुषंगाने अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे, उपयुक्त असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दलचा आनंद व्यक्त करतो, आपले मनापासून धन्यवाद देखील व्यक्त करतो. आदरणीय अशोक भाऊ यांना विनंती करतो की कृपया त्यांनी मंगलमैत्री घ्यावी. आदरणीय अशोक भाऊ. पण गोव्याला जी काही धम्म प्रचाराची मोहीम सुरू आहे त्या मोहिमेचा लेखाजोखा आणि आपला संकल्प महाराष्ट्राच्या समोर आपण ठेवला आणि मला विश्वास आहे की आपला संकल्प हा पूर्णत्वास जाईल. खरं म्हणजे त्याच्यात तुमचा काही दोष नाही, जो दोष आहे तो महाराष्ट्राचा आहे. कारण महाराष्ट्राच्या उशाशी असलेलं एक 15 लाखाचं राज्य, तिथे आपला समाज राहतो. आपल्या समाजात आपण गेलं पाहिजे, आपल्या समाजात आपण काम केलं पाहिजे. ही जी कर्तव्याची जाणीव आहे ती जाणीव महाराष्ट्र विसरला होता आणि त्याच्यामुळं आम्ही पश्चाताप व्यक्त करतो. आम्ही त्याचा दोष आमच्यावरती घेतो आहे. तुमच्या प्रयत्नात आम्ही पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहोत. किंबहुना 36 जिल्हे आम्ही म्हणत नाही, तो गोवा धरून आम्ही महाराष्ट्राचे 37 जिल्हे म्हणतो आणि महाराष्ट्राचं हे लाडकं लेकरू आहे असं आम्ही जाहीरपणे नेहमीच म्हणतो. तुमचा उत्साह कायम राहू द्या आणि असंच काम करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि निश्चितपणे महाराष्ट्र तुम्हाला मदत करेल. आज भंतेंचा निरोप आलेला आहे. भंते दवाखान्यातून घरी आले. व्याख्यान सुरू झाल्यानंतर एक फोन आला की आमच्या मेसेज मध्ये आम्हाला काहीतरी मेसेज त्यांनी पाठवलेला आहे पठारे सरांना आणि मला, पण व्याख्यान सुरू झाल्यामुळं मला काही तो पाहता आलेला नाही. पण भंते आज घरी आलेले आहेत. भंतेंना आरामाची गरज आहे. जर पठारे सरांना मेसेज पाहता येत असेल तर पाहून घ्यावा. आपण आज सर्वप्रथम पूजनीय भंते विनय मोदी प्रिय कौंडण्यजी धम्मसारथीजी यांच्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची कामना करूया. या पृथ्वीच्या पाठीवर जे जे प्राणी मात्र आहेत त्यांच्या सुखाची कामना करूया. आजाराच्या मुळे, महामारीच्या मुळे ज्यांच्या घरात दुःख झालं असेल त्यांच्या दुःखात सहभागी होऊ. त्यांना दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांना शक्ती मिळावी अशी मंगलकामना करू. ज्यांच्या घरी आनंद झाला असेल त्यांच्या आनंदात सहभागी होऊ. त्यांचं अभिनंदन करू आणि एकंदरीतच सर्व लोक सुखी हो. शत्रू मित्र लहान मोठे दूरचे जवळचे मालक मजूर सर्वांच्या
सुखाची कामना करून माझं मन आपलं मन विधायक व्हावं, मैत्रीपूर्ण व्हावं, यासाठी आपण सर्वजण दररोजच्या प्रमाणे मंगल मैत्री करूया. आपण सर्वांनी हात जोडावे आणि माझ्यासोबत म्हणू लागावं. सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे. जल के थल के और गगन के, जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दश दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे. निर्भय हो निर्भय बने सब, निर्भय हो निर्भय बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो. फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण. जागे जागे धम्म जगत में, जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण. राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान. जन जन के दुखड़े मिट जावे, जन जन के दुखड़े मिट जावे. फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान. जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी. जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी, जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी. होवे सुखी सब जग के प्राणी, होवे सुखी सब जग के प्राणी. सबका मंगल हो, सबका मंगल हो. मेरा मंगल
तेरा मंगल मेरा मंगल तेरा मंगल सबका मंगल हो सबका मंगल हो सबका मंगल हो सबका मंगल हो सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनम् एतं बुद्धान शासनं साधु 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 इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। काही सूचना राहिलेल्या आहेत त्यामध्ये त्याचं दिनांक 16 तारीख डॉक्टर कारभारी वाघमारे यांचं एक खारघरला राहतात, एक संशोधक आहेत। वैश्विक जनकल्याण में योग साधना एवं विपश्यना साधना विधी का योगदान या विषयावरती त्यांचं व्याख्यान राहील। 17 तारखेला प्राध्यापक कैलास भुजंगळे हिंगोली मराठवाडा यांचं साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आणि आंबेडकरी चळवळ यावर त्यांचं व्याख्यान राहील। 18 तारखेला भदंत धम्मसारथी किंवा डॉक्टर माधवराव थोरात या दोघांपैकी एकाचं व्याख्यान राहील। 19 तारखेला प्राध्यापक डॉक्टर बिपिन सोनवणे बदलापूर मुंबई यांचं बुद्ध धम्म आणि आधुनिक विज्ञान यावरती त्यांचं व्याख्यान राहील। 20 तारखेला अमित मेधावी कोल्हापूर यांचं आचार्य अश्वघोष आणि वज्रसूची यावर व्याख्यान राहील। आणि 21 तारखेला नंदकिशोर साळवे बौद्धाचार्य नाशिक यांचं बौद्ध धम्म आणि नीतिशास्त्र यावरती व्याख्यान राहील। आपण सर्वजण गेल्या 73 दिवसापासून जसे ऐकत आहात तसे पुढचेही व्याख्यान याच तळमळीनं आणि श्रद्धेनं ऐकाल अशी विनंती करतो। आपले सर्वांचे मनापासून मंगल कामना करतो, पाठारी सरांची मंगल कामना करतो आणि त्यांना विनंती करतो काही सूचना असतील तर द्याव्या आणि कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करावी। आदरणीय प्राध्यापक उमेश पाठारे। धन्यवाद भाऊ। साधू साधू साधू। आदरणीय अशोक भाऊ यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचा आदर, त्यांचा सन्मान केला जाईल। आपण सर्व त्या सूचनांचं पालन करायचं आहे। आदरणीय डॉक्टर उल्हास चांदेलकर यांच्या कार्याबद्दलचा आनंद आणि त्यांना मनापासून खूप खूप मंगल कामना। बुद्धविहार समन्वय समिती आपल्या पाठीशी आहे आणि आपले उपासक उपासिका सर्वतोपरी आपल्या धम्मकार्यास चालना देण्यासाठी निश्चितच सहकार्य करतील अशा प्रकारचं एक आश्वासन आपणास या ठिकाणी देऊ इच्छितो। आज तब्बल 104 कुटुंबियांनी आपलं व्याख्यान ग्रहण केलं आणि काल आपण जे YouTube चॅनल क्रिएट करून आपले जे आतापर्यंतचे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आहेत ते सर्व जे YouTube चॅनलवर अपलोड केले त्याला जवळपास आतापर्यंत 60 पेक्षा अधिक लोकांनी सबस्क्राइब केलेलं आहे। अनेक लोकांनी लाईक्स केलेला आहे आणि अनेक लोकांनी शेअर देखील केलेला आहे। या सर्वांचे मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो। आज ज्यांनी सहभाग नोंदवला त्यांचे आभार व्यक्त करतो। आदरणीय अशोक भाऊ सरस्वती यांचे देखील अगदी विनम्रपणे आभार व्यक्त करतो। आजचं व्याख्यान संपलं असं जाहीर करतो। अशोक भाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या तारखेपर्यंतचे व्याख्यान विषय हे सांगितलेले आहेत।
त्या त्या विषयानुसार त्या त्या व्याख्यातांना ऐकण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन ग्रहण करण्यासाठी कृपया मोठ्या संख्येनं आपण रोज 7:30 वाजता उपस्थित व्हायचं आहे. अशा प्रकारची विनंती आवाहन करून थांबतो. भेटूया उद्या 7:30 वाजता. नवीन विषय, नवीन वक्ते. सर्वांना सविनय जय भीम. धन्यवाद. थँक्यू.